महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघातर्फे नुकतीच मुंबईत राज्यस्तरीय परिषद घेण्यात आली। यावेळी कृषी, फलोत्पादन, मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय, लघु उद्योग या विषयातील अनेक तज्ञ आणि राज्याच्या विविध भागातील शेतकरी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे दुग्ध विकास आणि फलोत्पादन मंत्री महादेव जानकर यांनी केलं, तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। शेतकऱ्याचं काय होणार हे 60 वर्षात जे व्हायचं आहे ते झालेलं आहे। आता त्याच्या पायातल्या बेड्या तोडून टाकूया। आणि मी ठामपणानं सांगितलं की तो माल कुठे विकणार, कुठे ठेवणार। मी म्हटलं मार्केट कमिट्या या राज्यातल्या ह्या शेतकऱ्यासाठीच उभा केलेल्या आहेत, ती कुणाची जागीरदारी नाही। माणूस किती श्रीमंत असेल, बुद्धिमान असेल, तो काही नोटा खाऊन जगू शकत नाही, सोनं खाऊन जगू शकत नाही। त्याला जिवंत राहायचं असेल, त्याची बुद्धी जगासमोर जर याची असेल तर त्याला माझ्या बापाचंच गहू ज्वारी खावं लागतंय, तांदूळ खावं लागतंय, त्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय नाही। शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य दर मिळण्यासाठी वर्षभरात राज्याच्या सर्व भागात संत सावतामाळी खुला बाजार सुरू करण्याचा मानस यावेळी सदाभाऊंनी बोलून दाखवला। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।